व तसंच रायगड क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने इथं उपस्थित असणाऱ्या सर्व पत्रकारांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। प्रेसला थोडीशी उशीर झाला त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो। ग्राउंडवर गेल्यामुळे तिथं मुलांची चर्चा करण्यामध्ये त्याला जास्तच वेळ गेला। आपण सर्वजण समजून घ्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन क्रिकेटसाठी काय करतं हे एक सांगायचं होतं व त्याच्याच बरोबर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून बीसीसीआयच्या परवानगीने आपण देशातली सगळ्यात मोठी रीजनल क्रिकेट लीग हे गेले 2 वर्ष घेत आहोत। त्याचं तिसरं सत्र हे या महिन्याच्या अखेरीस 31 तारखेला सुरू होत आहे व त्याच्याच बरोबर पहिल्यांदा या देशामध्ये रीजनल लेवलला म्हणजे राज्य पातळीवर महिलांची क्रिकेट लीग सुद्धा तिथं आपण सुरू करत आहोत। त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी आपल्याला सांगायच्या होत्या आणि या पत्रकार परिषदेमध्ये आवर्जून इथं उपस्थित असणारे आमचे एमसीए चे सर्व अपेक्स बॉडी मेंबर्स, ज्याच्यामध्ये संतोषजी बोबडे, राजूभाऊ काने, तसंच सुशीलजी शेवाळे, अजयजी देशमुख, सीईओ अजिंक्यजी जोशी, त्याच्याच बरोबर आवर्जून वेळात वेळ काढून इथं आलेले अनिकेतजी तटकरे, सुनीलजी गुसारा, प्रीतमताई पाटील आणि सगळ्यात महत्वाचं या डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या मदतीने आणि माध्यमातून इथं असणाऱ्या युवांना, खेळाडूंना उत्कृष्ट असं क्रिकेटची संधी कशी आपल्याला देता येईल यासाठी प्रामाणिकपणे काम करणारे या डिस्ट्रिक्टचे क्रिकेटचे अध्यक्ष अनिरुद्धजी पाटील, त्यांना भक्कमपणे क्रिकेटसाठी साथ देणारे प्रदीपजी नाईक आणि कुठलीही क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला घ्यायची असेल, क्रिकेटला वरच्या लेवलला आपल्याला घेऊन जायचं असेल तर आपल्याला आर्थिक मदत ही लागत असते। असोसिएशन तर ती मदत करतेच, पण असोसिएशन बरोबर काही अशा काही कंपन्या असतात ज्यांच्याकडे पैसा असतो। अनेक लोकांकडे पैसा असला तरी खेळासाठी, युवांसाठी काहीतरी करण्याचे विचार लागतात, दानत लागते आणि खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एमपीएल ची एक टीम ज्यांनी घेतली आणि जोडीला महिला खेळाडूंना न्याय देण्यासाठी अजून एक महिलांची टीम ज्यांनी घेतली, अशा रॉयल रायगड याच्या अध्यक्षा अलिशाताई माहिती इथं उपस्थित आहेत, परागजी मोरे इथं उपस्थित आहेत। मी मनापासून त्यांचं स्वागत करतो की त्यांनी होतकरू मुलांवर विश्वास ठेवला आणि रायगड जिल्ह्याची टीम मुलांची आणि मुलींची त्यांनी तिथं फ्रँचायझी आणि त्या टीमचं पालकत्व घेतलं। त्यासाठी मी मनापासून त्यांचे इथं आभार व्यक्त करतो आणि या जिल्हा असोसिएशनचे सर्व पदाधिकारी इथं उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो। 26 मे रोजी WMPL म्हणजे महिलांची लीग क्रिकेटची आपण सुरू करत आहोत। अनेक खेळाडू ज्यांनी इंडियाला रिप्रेझेंटेशन केलेलं आहे, मंदना मॅडम पासून सर्व मोठे खेळाडू हे त्या लीग मध्ये खेळणार आहेत। ती लीग 26 पासून 4 जून पर्यंत चालू राहील आणि मुलांची जी एमपीएल आहे ती 31 मे रोजी सुरू होईल आणि त्याची फायनल ही 22 जूनच्या आसपास त्या ठिकाणी तिथं होणार आहे। याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे जे सर्व मुलं आणि मुली खेळाडू आहेत त्यांना आपण संधी दिली होती। सगळ्यांचीच नावं, बऱ्याच असोसिएशन मध्ये ठराविक निवडक मुला मुलींची नावं त्या पूल मध्ये टाकली जातात, पण आपण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने निर्णय घेतला जे मुलं चांगली खेळलेली आहेत, मुली चांगल्या खेळलेल्या आहेत
त्यांचं सगळ्यांचं नाव आपण त्या प्लेयरच्या पूलमध्ये टाकायचं आणि मग असे जे फ्रँचायझी ओनर असतात ते सर्वांचाच अभ्यास करून त्यांच्या जे कोणी मार्गदर्शन करणारे मान्यवर असतात ते खेळाडू असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या खेळाडूंना ते घेतात. त्यामुळे आपण ऑप्शन हे मुलांचं आणि मुलींचं घेतलेलं आहे. जबरदस्त प्रतिसाद हा आपल्याला त्या ऑप्शनला मिळालेला आहे. अतिशय पारदर्शक पद्धतीने ऑप्शन आपण आता केलेलं आहे आणि याच्या पुढे आता फक्त काय करायचंय तर आपल्याला मॅचेस तिथं सुरू करायच्या आहेत आणि त्या मॅचेस सुरू करत असताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आणि तुमच्या मदतीने रायगड जसे की एक टीम आहे रायगड जिल्ह्यामध्ये राहणारे जे सर्व नागरिक आहेत त्यांच्यापर्यंत रायगड टीम बद्दलची माहिती पोहोचवणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी होती म्हणून प्रेस कॉन्फरन्स आपण या ठिकाणी घेत आहोत. कारण का कुठलीही टीम त्याला फ्रँचायझी देणं ही सोपी गोष्ट नसते. कारण का त्या मुलांच्या जडणघडणीमध्ये म्हणजे खेळाची जी स्टाईल आहे त्यासाठी कोचेस घ्यावा लागतात त्याला सपोर्ट स्टाफ घ्यावा लागतो. ते हे सगळे खेळाडू जेव्हा एकदा मॅचेसच्या आधी सेंट्रल लेवलला येतात त्याचा खर्च असतो त्याची जी इन्व्हेस्टमेंट असते ती सुद्धा फ्रँचायझी ओनरला तिथे करावी लागते. त्यांना मानधन जे काही थोड्या प्रमाणात आपल्याला द्यावं लागतं ते त्यांनाच द्यावं लागतं. त्याच्याच बरोबर त्यांची आरोग्याची काळजी जबाबदारी त्यांना घ्यावी लागते आणि मॅचेस जेव्हा चालू असतात तेव्हा चांगल्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कराव्या लागतात. म्हणजे डेव्हलपमेंटची जबाबदारी या फ्रँचायझी ओनर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.